काम करण्याचे नियम हे ईट दॅट फ्रॉग या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रतिमा भांड यांनी अनुवादित केलं आहे. साकेत प्रकाशनने प्रकाशित केलेलं हे पुस्तक मी सायली दरकराठी वाचत आहे. एका वेळी तेलाच्या एका पिंपापर्यंत पोहोचा. ज्या लोकांमध्ये तुलनात्मकरित्या कमी शक्ती असते तेही खूप काही मिळवू शकतात. अट फक्त एकच आहे की त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावे आणि न थकता एका वेळी एकच काम करत राहावे. सॅम्युएल स्माइल्स. खूप जुनी म्हण आहे, फरलांगाचा विचार केल्यास अवघड वाटते, पण इंचाचा विचार केल्यास एकदम सोपे होऊन जाते. समस्यांच्या समूहाकडे पाहिल्यास त्या खूप आहेत असे भासेल, पण एक एक करून बघाल तर सोडवणे सोपे वाटेल. इंचाने त्या सोप्या आहेत. टाळाटाळ सोडण्याचा एक चांगला मार्ग हा आहे की तुम्ही तुमच्या समोरील मोठ्या कामावरील लक्ष काढून घ्या आणि तुम्ही जे करू शकता अशा एका छोट्याशा भागावर लक्ष केंद्रित करा. एक मोठा बेडूक गिळण्याचा एक उत्तम मार्ग आहे एका वेळी एक घास खाणे. लाओ झू ने लिहिले होते, 1000 मैलांची यात्रा ही एका पावलाने सुरू होते. ही टाळाटाळ सोडण्याची आणि जास्त वेगाने जास्त काम करण्याची ही गुरुकिल्ली आहे. मोठे वाळवंट पार करणे. काही वर्षांपूर्वी मी एका जुन्या लँड रोवरमध्ये सहारा वाळवंटाचे मुख्य असलेले तेने जराफट पार केले, जे सध्या अल्जेरियामध्ये येते. तेव्हा फ्रेंच लोक अनेक वर्षांपूर्वीच तिथून निघून गेलेले होते आणि तिथले मूळचे इंधन टाकणारे स्टेशन रिकामे होऊन बंद पडलेले होते. वाळवंट जवळपास 500 मैल पसरलेले होते आणि त्यात पाणी, जेवण, गवत काय, पण अगदी माशीही नव्हती. ते अगदी सपाट पसरले होते, एखाद्या पसरट रुंद पिवळ्या पार्किंगच्या जागेसारखे आणि सर्व दिशेने क्षितिजापर्यंत पसरलेले. मागील वर्षामध्ये सहाराच्या या वाळवंटाला पार करताना 1300 लोक मृत्युमुखी पडले होते. बऱ्याचदा उडणाऱ्या वाळूचे वादळ वाळवंट पार करण्याच्या मार्गातील अडसर ठरायचे, ज्यामुळे यात्रेकरू रात्री रस्ता भटकून जायचे आणि परत जिवंत भेटायचे नाहीत. शिवाय त्या जागेवर काही संकेत चिन्ह नव्हते. या कमतरतेला दूर करण्यासाठी फ्रेंचांनी एक उत्तम काम केलं होतं. त्यांनी दर 5 किलोमीटरच्या अंतरावर 55 गॅलनच्या तेलाचे काळे पिंप ठेवून दिले, जे पृथ्वीच्या वक्रतेने बनणाऱ्या क्षितिजापासूनचे नेमके अंतर होते. या कारणाने दिवसा आपल्याला तेलाचे 2 पिंप दिसत होते, एक आपण नुकतेच पार केलेले आणि दुसरे 5 किलोमीटर पुढे असलेले. आपल्याला योग्य दिशेने चालण्यासाठी फक्त एवढ्याचीच गरज होती. आपल्याला तर फक्त तेलाच्या एका पुढच्या पिंपापर्यंत पोहोचायचे होते. याचा परिणाम असा झाला की आपण जगातील सर्वात मोठे वाळवंट फक्त एका वेळी तेलाचा एक पिंप करून पार करू शकतो. एका वेळी एकच पाऊल. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे कामही तुम्ही याच पद्धतीने करू शकता. फक्त एका वेळी एक पाऊल टाकण्यासाठी स्वतःला पूर्णपणे शिस्तबद्ध करून घ्या. तुमचे काम तितक्या दूरपर्यंत पोहोचवायचे आहे जितक्या दूरपर्यंत तुम्ही बघू शकता. यानंतर जेव्हा तुम्ही तिथे पोहोचाल तेव्हा तुम्ही अजून दूरवरचे बघू शकाल. मोठे काम करण्यासाठी तुमच्यामध्ये हा दृढ निश्चय आणि श्रद्धा असायला हवी की तुमचे पुढचे पाऊल लवकरच तुमच्या समोर स्पष्ट होईल. हा अद्भुत सल्ला लक्षात ठेवा. उडी मारा, जाळे दिसू लागेल. महान जीवन किंवा करिअर एका वेळी एक काम वेगाने आणि चांगल्या तऱ्हेने पूर्ण करून आणि त्यानंतर पुढच्या कामाकडे वळूनच आकाराला येते. दरवर्षी दर महिन्याला थोडे थोडे पैसे वाचवून आर्थिक स्वातंत्र्य मिळवता येते. स्वास्थ्य आणि सुदृढतेच्या ध्येय अनेक महिन्यांपर्यंत प्रत्येक दिवशी फक्त थोडे कमी खाऊन आणि थोडे जास्त व्यायाम करून मिळवता येते. तुम्ही फक्त पहिले पाऊल उचला आणि ध्येयाच्या दिशेने चालायला लागा. मग एका वेळी एक पाऊल उचला आणि तेलाच्या एका पिंपावर लक्ष केंद्रित करा. अशा प्रकारे तुम्ही टाळाटाळीला दूर सारून असाधारण गोष्टी मिळवू शकता.
रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. आपल्या जीवनातील एखादे असे ध्येय, काम किंवा प्रकल्प निवडा ज्यामध्ये तुम्ही टाळाटाळ करत आहात. मग त्या सर्व पायऱ्यांची यादी करा जे केल्याने काम पूर्ण होऊ शकते. आता ताबडतोब पहिले पाऊल उचला. सुरू करण्यासाठी अनेकदा तर तुम्हाला फक्त बसून यादीतील एक काम करायचे असते. मग अजून एक काम करा. याच पद्धतीने करत राहा. शेवटी तुम्ही इतके काही मिळवाल की ते बघून तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल.